Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. We are discussing about the chapter Principles of Inheritance and Variations. And in this video, we will talk about the euploidy and uneuploidy. In a previous video, we studied about what is the ploidy. What is the ploidy of chromosome? The repetition of basic number of chromosomes in a cell. The repetition of basic number of chromosomes in a cell is called as ploidy. The basic number of chromosomes in a cell is represented as X. And this X number of chromosomes within the cell are repeated many times. So it is said to be ploidy. When there is only one set of chromosomes is present in the cell, then it is called as monoploidy. Monoploid cells are represented as number n. n is equal to x. जेव्हा एखाद्या सेल मध्ये क्रोमोझोमल नंबर n इज इक्वल टू x असतो, जेव्हा या सेल्स मोनोप्लॉइड असतात तेव्हा त्यामध्ये एकच क्रोमोझोमचा सेट आहे. ओनली वन सेट ऑफ क्रोमोझोम इज देयर. सपोज दिस इज n is equal to 4. When the chromosomal number repeats in the multiplication of basic chromosomal number, जेव्हा क्रोमोसोमल नंबर हा बेसिक क्रोमोसोमल नंबरला मल्टिप्लाय करतो 2 times, 3 times, 4 times, then it is called as diploidy, triploidy, tetraploidy, polyploidy असं आपण रेफर करू. इथं या सेल मध्ये एक क्रोमोसोमचा सेट आहे म्हणून मोनोप्लॉइड, ऑल्सो कॉल्ड एज हॅप्लॉइड. याला आपण हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम असं म्हणू. मोनोप्लॉइड और हॅप्लॉइड. जेव्हा दोन सेट्स होतात क्रोमोझोम्सचे, लाईक दिस, 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स, इथं क्रोमोझोम्सच्या पेअर होतील, होमोलोगस क्रोमोझोमच्या पेअर्स होतात. 4 पेअर ऑफ क्रोमोझोम्स आर देअर, म्हणजेच 2n. 2 set of chromosomes are there. 2 sets आहेत क्रोमोझोम्सचे. This cell is diploid. आणि जेव्हा इथं सेट क्रोमोझोम्सचे 3 होतात, if there are 3 sets of chromosomes are present, then it is a triploid cell. Triploid 3n is equal to 12. There is a repetition of basic chromosomal number. So it is euploidy. Chromosomal numbers are found in multiples of basic chromosomal number. Basic chromosomal number हा अनेकदा मल्टिप्लाय होत आहे. हॅप्लॉइड सेल्स और मोनोप्लॉइड सेल्स, डिप्लॉइड सेल्स और 2n, आणि पॉलिप्लॉइड, मग त्यामध्ये ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड, पेंटाप्लॉइड, हेक्साप्लॉइड अशा प्लॉइडीज इन्क्रीज होतील. When one or more chromosomes from the basic chromosomal numbers are deleted or added, then it is called as uneuploidy. जेव्हा बेसिक क्रोमोसोमल नंबर आहे, इथं सपोज डिप्लॉइड सेल आहे, यातून एक क्रोमोसोम लॉस झाला किंवा 2 क्रोमोसोम लॉस झाले, किंवा बेसिक नंबर मध्ये या 8 मध्ये एक क्रोमोसोम ऍड झाला, किंवा दुसरा एखादा क्रोमोसोम इथं ऍड झाला, तर त्याला म्हणतात अनयुप्लॉइडी. ऍडिशन और द डिलीशन ऑफ 1 क्रोमोसोम और मेनी क्रोमोसोम्स इन द बेसिक सेट ऑफ क्रोमोसोम. बेसिक क्रोमोसोमल नंबर, त्यामध्ये काही क्रोमोसोम्स ऍड होतात, काही क्रोमोसोम्स रिमूव्ह केले जातात, डिलीट होतात. When the chromosomes are deleted and chromosomal number decreases, basic chromosomal number decreases, then it is called as hypoploidy. जेव्हा एखाद्या सेल मध्ये, सपोज इन केस ऑफ ह्युमन बिंग्स मध्ये क्रोमोसोमल नंबर आहे 46, डिप्लॉइड क्रोमोसोमल नंबर 46, दॅट फॉर्म 23 पेअर्स, त्याच्या 23 जोड्या होतात. आणि या होमोलोगस क्रोमोसोम्सच्या पेअर अशा असतात. homologous chromosomes च्या pair, they are found like this. हे पेअर्ड क्रोमोझोम्स आहेत.
समजा सपोज ह्या 23 पेअर आहेत असं समजा, 23 पेअर ऑफ क्रोमोझोम्स आहेत ह्युमन बिंग्स मध्ये. जर याच्यामधून एक क्रोमोझोम लॉस झाला किंवा 2 क्रोमोझोम लॉस झाले तर त्याला म्हणतात हायपोप्लॉइडी. 1 or 2 क्रोमोझोम्स गेट्स लॉस्ट, सो कॉल्ड एज हायपोप्लॉइडी. हायपोप्लॉइडी मध्ये 2 टाइप्स घेतलेत, मोनोझोमी, नलिझोमी. इन केस ऑफ मोनोझोमी 1 क्रोमोझोम फ्रॉम वन ऑफ द पेअर इज डिलीटेड. एखादा क्रोमोझोम एखाद्या पेअर मधून डिलीट होतो, सो इट इज मोनोझोमी. सो 2n-1 म्हणजे मोनोझोमी. 2n-1 एक क्रोमोझोम पेअर मधून लॉस झाला म्हणजे इथं क्रोमोझोमल नंबर होईल 45. देर इज अ लॉस ऑफ 1 क्रोमोझोमल नंबर. आणि याचं एक्झाम्पल आहे, मोनोझोमीचं एक्झाम्पल आहे टर्नर सिंड्रोम as well as Down syndrome. Down syndrome. Down syndrome टर्नर घेता येईल आपल्याला. टर्नर सिंड्रोम इज द एक्झाम्पल ऑफ मोनोझोमी. यामध्ये काय होतं तर 46 क्रोमोझोमल नंबर जो आहे यातून एक क्रोमोझोम लॉस होतो, म्हणजे क्रोमोझोम्स होतात 45. लॉस होणारा क्रोमोझोम असतो सेक्स क्रोमोझोम, म्हणून त्याचा जीनोटाइप आहे 44x0. 44x0. एक क्रोमोझोम इथून लॉस झाला, सेक्स क्रोमोझोम लॉस झाला, तो एक्स असेल किंवा वाय असेल लॉस झालेला क्रोमोझोम. 44 ऑटोझोम्स, एक्स हा एक सेक्स क्रोमोझोम, दुसरा सेक्स क्रोमोझोम नाही. जर कंप्लीट पेअर लॉस झाले, कोणतीही एखादी कंप्लीट पेअर लॉस झाले तर त्याला म्हणतात नलिझोमी. म्हणजे कंप्लीट पेअर जर लॉस झाली तर तिथं जीनोटाइप होईल 4400. ओ नाही आहे ते 0 आहे, किंवा फक्त 44 असं लिहिलं तरी चालेल. दॅट इज द नलिझोमी. म्हणजे 1 पेअर कम्प्लिटली लॉस्ट. नल मीन्स 0. एक पेअर मधला क्रोमोझोम काहीही राहिला नाही, ते पेअर पूर्ण लॉस झाली. दॅट इज द नलिझोमी. ट्रायसोमी याचं एक्झाम्पल सांगता येईल क्लिनफर्ड सिंड्रोम इन ह्युमन बिंग्स. क्लिनफर्ड सिंड्रोम. आणि जीनोटाइप होतोय 44XXY. इथं पेअर मध्ये एक क्रोमोझोम ऍडिशनल आहे. XX क्रोमोझोमची पेअर होती, त्यामध्ये Y ऍड झाला आणि सिंड्रोम होतो क्लिनफर्ड सिंड्रोम. ट्रायसोमी पेअर मध्ये 3 क्रोमोझोम्स आले, म्हणजे 2n+1. इथं क्रोमोझोमल नंबर इन्क्रीज झाला 47. इथं क्रोमोझोमल नंबर डिक्रीज झाला 45. इथं क्रोमोझोमल नंबर डिक्रीज झाला 44. 1 पेअर कम्प्लिटली लॉस्ट. अँड हिअर देर इज ऍडिशन ऑफ 2 एक्स्ट्रा क्रोमोझोम इन द पेअर. एखाद्या पेअर मध्ये क्रोमोझोम जादा वाढतात, 2 जादा वाढतात. एक्झाम्पल सुपरमेल. जीनोटाइप आहे 44XXYY. हा सुपरमेल होतो. जॅकॉब्स डिसीज असंही म्हणतात त्याला, जॅकॉब्स डिसीज. आणि सुपर फिमेल इथं जीनोटाइप असा असेल 44XXX. 4 क्रोमोझोम्स आले पेअर मध्ये, म्हणजे 2 ऍडिशनल क्रोमोझोम आले. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ हायपरप्लॉइडी, ट्रायझोमी, टेट्राझोमी, हायपोप्लॉइडी, मोनोझोमी, नलिझोमी. 1 chromosome loss, 1 pair completely lost. 1 chromosome is added in the pair. 2 chromosomes are added in the pair, and this is the euploidy, continuous repetition of basic number of basic number of chromosomes in a cell. Monoploidy n, diploidy 2n, polyploidy that is 3n, 4n, 5n, 6n. अशा पद्धतीने हे रिपिटेशन होणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट द प्लॉइडी, अँड इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल टॉक अबाउट लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. थँक्यू.